नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आजचा आपला खास व्हिडिओ आहे जे दिनांक 20/5/2025 रोजी झालेल्या म्हणजे पहिल्या शिफ्टमध्ये जी काही परीक्षा झालेली आहे त्या परीक्षामधील जे प्रश्न आहेत त्या विश्लेषणासह आपण आलेलो आहोत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आजच्या परीक्षेमध्ये पहिल्या शिफ्टमध्ये जे काही झाले त्या सर्व प्रश्नांची तंतोतंत माहिती दिलेली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, आता बघूया आता यामध्ये विशेष बाब म्हणजे आपण जे काही व्हिडिओ केले होते त्या व्हिडिओमधील खूप काही प्रश्न आपल्या या परीक्षेमध्ये आलेले होते। या परीक्षेमध्ये जे काही प्रश्न आहे ते आपल्या यूट्यूबमध्ये चॅनलवर व्हिडिओमध्ये आहे। तर मित्रांनो, बघूया कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते। मित्रांनो, अजिबात लोड घ्यायचा नाही, कारण लोड घेतल्याने काही होत नाही। कारण हे जे पेपर आहे किंवा हे पेपर्समध्ये जे आलेले प्रश्न आहेत ते इतके सोपे आणि खूप लॉजिकल आहेत, तर्क आहेत आणि काही जे आहेत ते सूत्रावर आहेत। त्याच्यासाठी आपण जे काही फॉर्म्युले आहेत किंवा लॉजिकल आहे ह्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। मी आहे अरविंद गुट्टे। तर मित्रांनो, आपण हा खास भाग कशासाठी घेऊन आलेलो आहोत की आज जी सकाळी 20 तारखेला जी सकाळी पहिल्या शिफ्टमध्ये जी परीक्षा झालेली आहे, पेपर झालेला आहे, त्या पेपरमध्ये कोणकोणते प्रश्न आले होते, कशा प्रकारे प्रश्न आले होते हे आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, या परीक्षेमध्ये जे आपण काल संध्याकाळी जो व्हिडिओ अपलोड केला होता तसेच जो सकाळी व्हिडिओ केला होता अपलोड, त्या व्हिडिओमधील कमीत कमी 5 ते 6 प्रश्न आलेले आहेत। तर मित्रांनो, आता या जो आजचा पेपर आहे त्या पेपरमध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न आले होते किंवा कोणकोणत्या चॅप्टरवर आले होते। तर मित्रांनो, या ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला ट्रान्सफॉर्मर, रेक्टिफायर्स किंवा रेजिस्टन्स अशा काही महत्त्वाच्या टॉपिकवर प्रश्न आले होते। तर आपण बघूया या संदर्भात कोणकोणते प्रश्न आले होते। तर पहिला प्रश्न आला होता की असा की नो लोड टेस्ट कशासाठी घेतली जाते। तर मित्रांनो, जे आपण नो लोड टेस्ट आहे ही एक प्रकारची ओपन सर्किट टेस्ट आहे। आता ओपन सर्किट टेस्ट ही आपण कशासाठी घेतो किंवा ट्रान्सफॉर्मरमध्ये किंवा जनरेटर याच्यामध्ये आपण काय केली जाते, ही टेस्ट आहे ती घेतली जाते। आता ह्या टेस्ट म्हणजे कशामुळे जे लॉस होतात, आता कोणकोणते लॉस होतात, कोर लॉस होतो किंवा आयरन लॉस होतो। आता या जे आहेत की लॉसेस आपण कशा प्रकारे करतो। आता एखाद्या वेळेस आपण कोर लॉस जर मोजायचा आहे त्यासाठी काय करतात, ट्रान्सफॉर्मर किंवा मोटरमध्ये कोर लॉस म्हणजे काय, आयरन लॉस हे हळूहळू होणारे नुकसान म्हणजे लॉसेस मुख्यतः हिस्टेरेसिस किंवा एडी करंटमुळे होतात। आता ह्या किंवा विद्युत जे व्होल्टेज आहे किंवा करंट आहे याच्या तपासण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, ही टेस्ट घेतो। तर मित्रांनो, आता अशाच प्रकारे जो दुसरा प्रश्न होता तो कसा होता तो पाहूया। तो असा होता की ट्रान्सफॉर्मर लाईनचे कंडक्टर हे रोडच्या कडेने का असतात। जी आपली ट्रान्समिशन लाईन आहे तर किंवा ट्रान्सफॉर्मर लाईन ती आता रस्त्याच्या कडेला का असते। आता रस्त्याच्या जर आपण मधोमध जर ती लाईन नेली तर काय होईल की वाहनांना अडथळा होईल किंवा आपल्याला जर मेंटेनन्स करायचं असेल तर आपल्याला अडथळा होईल। ती जर आणि रस्त्याच्या कडेला लावण्यासाठी ती सोयीस्कर आहे म्हणजे सोप्या पद्धतीची आहे आणि रस्त्याच्या कडेला आपण काय करू शकतो, लावण्यासाठी कोणाला अडथळा होईल। जर आपण रस्त्याच्या मधोमध जर लावलं तर त्याची उंची वाढवावी लागते किंवा आपल्याला त्याचा मेंटेनन्स करण्यासाठी किंवा त्या जे आपल्या सुरक्षेच्या बाबतीत जर आपण विचार करत असलो तर तो काय असतो, खर्चिक बाब असतो। म्हणून काय करतात, या कडेला आपण वापरतो। तर बघूया आता पुढल्या प्रकारे कसा प्रश्न आला होता की स्पेसिफिक रेजिस्टन्सचे युनिट काय आहे।
आता जे रेजिस्टन्स आहे त्याचे युनिट काय विचारलेलं आहे, तर आपण रेजिस्टन्स आता स्पेसिफिक रेजिस्टन्स युनिटी म्हणजे काय, रेजिस्टिव्हिटी. आता रेजिस्टिव्हिटीचं काय आहे, ओहम मीटर. आलं का लक्षात. तर हे अशा प्रकारे जे आपण प्रश्न बघितले, हे प्रश्न आपल्या जे सिरीज आहेत त्या सिरीजमध्ये रिपीट म्हणा किंवा खूपदा आलेले आहेत. जर आपले सिरीज ही पूर्ण वेळ बघितली असेल तर तुम्हाला हा प्रश्नामध्ये कोणताही अडचणी आल्या नसतील. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला, आता काय फर्स्ट शिफ्टला जर रेजिस्टन्सचे विचारले असतील तर दुपारच्या सत्रामध्ये याच्याच रिलेटेड दुसरा कोणता प्रश्न असेल, पण टॉपिक किंवा विषय हा एकमेकाच्या संबंधितच असणार आहे. तर मित्रांनो, आता पुढला प्रश्न ह्याच्या संदर्भातच विचारलेला आहे की रेजिस्टन्सचा पॉवर फॅक्टर काय. आता रेजिस्टन्सचा पॉवर फॅक्टर हा सिंपल आहे, तुम्हाला तर माहीत असेल की 1 असतो. आता याच्यामध्ये काय की जे पॉवर फॅक्टरचा किंवा रेशिओ आहे हा प्रमाण ऊर्जा उपयुक्त कामासाठी आहे. आता पॉवर फॅक्टर बरोबर काय करतो आपण, कॉस थिटा, किंवा ज्याच्यामध्ये मूल्य हे काय असतं, 1 असतं. आता याच्यामध्ये पॉवर रेजिस्टन्सचं विचारलेलं आहे, कोणत्या ह्याच्यामध्ये व्होल्टेज किंवा वेगवेगळ्या याचं आपलं काय केलं विचारू शकता. तर मित्रांनो बघूया पुढील जो आपल्यासाठी आला होता प्रश्न. आता याच्यामध्ये या प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, LCB म्हणजे काय, अर्थ लिकेज करंट. तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जे करंट आहे, आता जो आपण काय केलेला आहे किंवा अर्थ लिकेजमध्ये काय केलेलं आहे किंवा जे करंट ब्रेक आहे किंवा की आपण ज्या ह्याच्यामध्ये गळती होते, लिकेज म्हणजे करंट हे विद्युत प्रवाह तोडते किंवा काही ह्याच्यामुळे लिकेज येतो, फॉल्ट येतो किंवा काय होतं की शॉर्ट सर्किट होते, अशा वेळेस LCB काय करते की जो काही प्रवाह आहे तो काय करतो, जमिनीच्या दिशेने वायू गळती वगैरे लिकेज ओळखून पूर्ण पुरवठा काय करते, सर्किट बंद करते. तर मित्रांनो अशाच प्रकारे आलेले आहेत. आता याच्यानंतर तो असा प्रश्न विचारलेला आहे की हायड्रो पॉवर प्लांटमधील इंधन काय वापरतात. आता हा प्रश्न विचारण्यामागं त्यांचा हेतू कोणता होता हा त्यांनाच माहीत. पण मित्रांनो हा असा आहे की लॉजिकल प्रश्न आहे. आता हायड्रो पॉवर प्लांटमध्ये आपण इंधन कोणतं, तिथे का आपण पेट्रोल वापरत नाही, ना डिझेल वापरत नाही, ना अदरवाईज कोणतं वापरत नाही, कारण हायड्रो पॉवर हा कशावर आहे, पाण्यावर. पाण्यापासून आपण काय करतो, त्याची वीज निर्मिती करतो. तर आता वीज निर्मिती पाण्यापासून असत असताना तर त्याचं प्रामुख्य काय असू शकेल, पाणी. कारण अदरवाईज जर आपण तिथे तुम्हाला कुठे आग लावायची नाही, ना कुठे तुम्हाला वाफेवर किंवा कशावर तुम्हाला काय करायचं, वीज टर्बाईन वगैरे फिरवायचे का नाही. आपण काय करतो, जी नॅचरल म्हणजे आपल्या ग्रॅव्हिटीच्या जे पॉवर आहे त्या पॉवरच्या अंतर्गत आपण काय करतो, त्या टर्बाईनवर पाण्याचा प्रवाह देतो आणि त्या प्रवाहातून जी काही वीज निर्मिती होते ती अशा प्रकारे तिथे आपण मग काय वापरतो, पाणी. आता त्याच्यानंतर जो प्रश्न दिलेला आहे हा आपल्या वायरिंगच्या संदर्भात आहे. आता जर कंडक्टरमध्ये काय केलेलं आहे, आपण जर घेता बघतो 7/22 किंवा 6/33 अशातील जो काही आकडे आहेत त्या आकड्यातील आपण काय होतात, मोठा आकडा काय आहे काय दर्शवतो किंवा छोटा आकडा काय दर्शवतो, अशा प्रकारे प्रश्न. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जो छोटा आकडा आहे तो काय दर्शवतो की त्या कंडक्टरमधील जी काही तारा आहेत, वायर्स आहेत, ते काय करतात, दर्शवतात. आता याच्यामध्ये जर आपण विचार केलं तर 7/22, आता याच्यामध्ये 7 काय दर्शवलेलं आहे तर त्या कंडक्टरमधील वायर्स तारा दर्शवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर जर हा मोठा आकडा आहे जो की 22, तो काय आहे, तारांचा व्यास म्हणजे काय, डायमीटर. आता डायमीटर आपण म्हणजे काय, आपण कशाने मोजतो, SWG म्हणजे स्टँडर्ड वायर गेजने आपण काय करतो तर ते व्यास मोजतो. आलं का. जो स्टँडर्ड वायर गेजचा जो काही गेज आहे तो काय असणार आहे, तो अक्षर असणार आहे. आता ह्याच्यानंतर जो आहे तो प्रश्न असा आहे की ट्रान्सफॉर्मरच्या ऑइल
कोणते असतात, म्हणजे ट्रान्सफॉर्मरसाठी आपण ऑइल कोणते वापरतो. आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने मिनरल ऑइल. आता मिनरल हे काय सर्वात जास्त वापरणारे ऑइल आहे. आता त्याचा आपण काय खनिज तेल म्हणून सुद्धा वापर करतो. आता ह्याच्यामध्ये काय त्याचं गुणधर्म काय, तर उच्च विद्युत इन्सुलेशन क्षमता आणि त्यामध्ये काय की गरमी उष्णता शोषून थंड ठेवण्याची क्षमता ही जास्त आहे आणि हे जे आहे स्वस्त आणि सहज उपलब्ध होऊ शकते. त्याच्यानंतर आहे सिंथेटिक ऑइल. आता सिंथेटिक ऑइल काय आहे, त्याच्यावर म्हणजे रासायनिक प्रक्रिया करून कृत्रिमरित्या बनवलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काय आपण कसं आहे, रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे त्याच्या जी तापमान सहन करण्याची आहे ती जास्त कॅपॅसिटी आहे. आणि पण असं आहे की पण सिंथेटिक ऑइल हे महाग आहे, आलं का. तर आता बघूया, आता तिसरं ऑइल कोणतं आहे, सिलिकॉन ऑइल. आता याच्यामध्ये असं आहे की ज्वलनशीलता म्हणजे काय की याची जी आग लागण्याची किंवा प्रज्वलन होण्याची पेटण्याची जी शक्यता आहे ती कमी आहे, तिचा धोका काय आहे कमी आहे. आता हा कुठे वापरतात, औद्योगिक किंवा विशेष ठिकाणी वापरले जातात की तिथे जर आग लागण्याचे चान्सेस असतात किंवा ज्या ऑइल आपण हे करतो त्या अशा ठिकाणी काय करतात वापरतात. आता बघूया आपण पुढील जो आता आपला कोणता आला होता प्रश्न. आता याच्यामध्ये काय विचारलं आहे, ट्रान्सफॉर्मरचं जे पॅरलल ऑपरेशन म्हणजे काय, ट्रान्सफॉर्मरचं समांतर एकत्र काम करणं काय. तर मित्रांनो आता या प्रश्नामध्ये जर आपण विचार केला किंवा जेव्हा 2 किंवा त्यापेक्षा अधिक ट्रान्सफॉर्मर एकाच लोडसाठी एकत्रित काम करतात किंवा आपण ते काय करतो पॅरलमध्ये जोडतो. आता याच्यामध्ये ह्याचा वापर कशासाठी होतो किंवा करण्याचं कारण काय, तर कारण काय की लोड समान वाटण्यासाठी. जर आपल्याला लोड डिस्ट्रीब्यूट करायचं असेल तर आपण काय करतो त्याचा हे करतो. त्याच्यानंतर देखभाल सुलभ करण्यासाठी, म्हणजे आपण जे काही मेंटेनन्स आहे, आता मेंटेनन्स जर आपण करत असताना काय होतं की समजा एका लोड ट्रान्सफॉर्मरचा आपण जर मेंटेनन्स करत असेल तर दुसरा ट्रान्सफॉर्मर चालू असेल म्हणजे एक बंद ठेवून सुद्धा आपण काय करू शकतो वीज पुरवठा कंटिन्यू करू शकतो. त्याच्यानंतर जर आपला लोड वाढला, आता लोड जर एखाद्या वेळेस अतिरिक्त लोड वाढला असला तरी आपण काय करू शकतो सहजरित्या त्याला काय जोडणी करू शकतो. तर मित्रांनो अशाच प्रकारे खूप खूप सोपे प्रश्न आलेले होते. तर मित्रांनो आता बघूया आता पुढचा कोणता प्रश्न आला होता. आता याच्यानंतर काय विचारलेलं आहे की 2 रेजिस्टन्स आहेत. आता 2 कोणते 20 ओहमचे पॅरललमध्ये जोडलेले आहेत आणि त्याच सिरीजमध्ये पॅरललच्या त्यातच सिरीजमध्ये काय केलेलं आहे 10 ओहम रेजिस्टन्स जोडलेला आहे. आता हे दोन्ही जोडल्याचं त्यांनी काय सांगितलं की बाबा एकूण रेजिस्टन्स म्हणजे इक्विटी काढा. तर त्याच्यामध्ये आपण मग कोणतं सूत्र वापरणार. आता आपल्याला काय काढायचं आहे RP काढायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करणार, जे काही 2 रेजिस्टन्स आहेत म्हणजे R1 किंवा R2 याला आपण काय करणार या सूत्राने आपण काय करतो की त्याचं हे करतो. त्याच्यानंतर आता काय आपलं इंडक्टर सिरीजमध्ये कनेक्ट केलेले आहेत आणि एक इंडक्टर पॅरलल कनेक्ट केलेले आहे. त्यानुसार एकूण इक्वलंट इंडक्शन काढायचं आहे. आता त्याच्यासाठी आपण कोणतं सूत्र वापरणार की आपल्याला काय करायचं आहे लाईन टोटल काढायचं आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करतो की ह्या पद्धतीचे आपण जे सूत्र आहे त्या सूत्राच्या पद्धतीनं आपण काय करतो त्याच्यातून जे काही निघेल ते आपलं काय असेल टोटल असेल. आता अशाच प्रकारे जर आपण पुढे जर विचार केला तर खूप आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला पोलची संख्या दिलेली आहे. त्याच्यानंतर फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि तुम्हाला सिंक्रोन्स काय करायचं आहे स्पीड काढायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण हे आता पॉवर फॅक्टरचा जर हे विचार केला किंवा काय सांगितलेलं आहे की पोलची संख्या पी दिलेला आहे F दिलेला आहे, तुम्हाला काय काढायचं आहे NS काढायचं आहे. मग तिथं आपण काय करतो NS बरोबर 120 गुणिले F भागिले P. मग जिथे आपण काय होतो NS म्हणजे सिंक्रोन स्पीड जो की RPM मध्ये असतो, फ्रिक्वेन्सी जी की हर्ट्समध्ये असते आणि जी P म्हणजे काय पोलची संख्या. तर मित्रांनो असे काही जे छोटे छोटे सूत्र आहेत
जे की आपल्या ट्रान्सफॉर्मरच्या किंवा मोटरच्या बाबतीत येतात. आपण जर हे करणार म्हणजे काय, आर्मेचर स्पीड किंवा रोटर किंवा जे काही सिंक्रोन्स म्हणा किंवा हे जे काही मोटर्स आहेत त्या आपण कशा प्रकारे हे करतो, कोणत्या सूत्रामध्ये, हे छोटे छोटे सूत्र, हे फॉर्म्युले काय करतात आपल्याला खूप कामी येणार आहे. तर मित्रांनो, आता ह्याच्यानंतर असाच प्रकारे खूप खूप सोपे प्रश्न आलेले होते. आता हा बघा, आता ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपल्याला आर म्हणजे काय रेजिस्टन्स दिलेला आहे, त्याच्यानंतर आर एल म्हणजे काय इंडक्टिव्ह रिॲक्शन दिलेलं आहे, त्याच्यानंतर आर सी म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्ट दिलेला आहे, आणि त्याच्यानंतर इन्फिनिटी काढा म्हणजे काय काढा, झेड काढा. आता आपल्याला जर इन्फॅक्ट म्हणजे काय की झेड काढण्यासाठी आपण काय करतो, वर्गमुळात कंसात आर वर्ग प्लस कंसात एक्स एल मायनस एक्स सी कंसबंद वर्ग. आता ह्या सूत्रामध्ये आपण काय करणार, जे दिलेल्या किमती आहेत, समजा तुम्हाला रेजिस्टन्स किती दिला आहे किंवा एक्स एल किती दिला आहे, एक्स सी किती दिला, त्याच्यानुसार आपण काय करणार, ह्या सूत्रामध्ये ते काही किमती आहेत त्या किमती आपण काय करून व्यवस्थितरित्या मांडणी करून जर सोडवल्या तर बरोबर काय येणार, झेड येणार. आता ह्याच्यामध्ये जर आपण विचार केला तर कोणकोणतेही आपण हे करू शकता. आता तसंच आता पुढला जो प्रश्न आहे तो की आता रेजिस्टन्स कंट्रोल आर एल सिरीजचा पॉवर फॅक्टर काय. आता रेजिस्टन्स कंट्रोल म्हणजे काय, आर एलचा आपल्याला सिरीज पॉवर फॅक्टर विचारलं. आता पॉवर फॅक्टर काय, युनिटी, आलं का लक्षात. तर ह्याच्यामध्ये काय असतं की पॉवर फॅक्टर हा रेजिस्टन्स काय असतो, युनिटी पॉवर फॅक्टर असतो. तर मित्रांनो, हे सर्व काही प्रश्न आपण जे काही व्हिडिओ आहेत आपल्या व्हिडिओमध्ये याची जी मांडणी आहे किंवा याचे जे उत्तर आहेत, प्रश्न आहेत, त्याच्यावर आधारित जे काही असेल ते आपल्या सर्व व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. जर आता अशाच प्रकारे तुम्हाला जे बाकीच्या 2 दिवसामध्ये एक्झाम आहे त्या एक्झाममध्ये अशा प्रकारे प्रश्न हमखास येण्याचे चान्सेस आहेत. आता ह्याच्यानंतर जर आपण विचार केला तर तो प्रश्न आहे की पीक इंटर्स व्होल्टेज ऑफ द सेंटर टॅप फुल वेव्ह रेक्टिफायर. आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे की फुल रेक्टिफायर काय, त्याच्यामध्ये सेंटर आहे, हाफ आहे, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल सेंटर वेव्ह. तर अशा प्रकारे आपण जे काय करतो की यामध्ये ट्रान्सफरच्या सेकंडरी वाइंडिंग सेंटर टॅप केलेला असतो. ऑप्शन आता त्याच्यानंतर जे काय आहे ऑप्शनमध्ये काय असेल ते एकदा आपण प्रश्न व्यवस्थित वाचल्यानंतर, ऑप्शन वाचल्यानंतर शांत प्रकारे आपण काय करायचं, हा प्रकार सोडवायचा आहे. तर असंच आता याच्यामध्ये जर तुम्हाला सेंटर विचारलं असेल तर तिकडे हाफ विचारेल. म्हणजे अशा प्रकारे ह्या निगडीत तुम्हाला काय केले जातील, प्रश्न विचारले जातील. आता आपण जे दाखवतोय त्याच्यामध्ये फक्त की अशा प्रकारे आपला तुम्हाला प्रश्न आलेले आहेत. तर बघूया आता पुढला जो आता कोणता प्रश्न आला होता. आता त्यांनी असं विचारलेलं आहे की खालीलपैकी कोणते डिव्हाइस फिलामेंट टू मेटल होते. म्हणजे काय की फिलामेंट जी आहे ती वितळते. आता आपण जर वायरिंग वगैरे हे करत असताना वितळण्याचे लोड जास्त किंवा ह्याच्यामध्ये काय असतो, फ्यूज आहे. तर त्याच्यानंतर विचारलेलं आहे की आता 2 टावर, आता जे आपण म्हणजे काय वीज वहन करतो, आता त्या वीज वहनामध्ये जे काही 2 टावर आहेत, आता त्या टावरमधील जे अंतर आहे त्याला काय म्हणतात, तर त्याला काय म्हणतात, स्पॅन म्हणतात. आता वेगवेगळ्या ह्याच्यानुसार काही यांचं 100 मेलपेक्षा जास्त असतं, काही 30 ते 50 मेलच्या अंतरावर असतात, ते काय असतात, स्पॅन असतात. तर वेगवेगळ्या ट्रान्समिशन लाईनसाठी काय असतं, वेगवेगळा स्पॅन असतो. आता त्याच्यानंतर जो हा प्रश्न विचारलेला आहे हा टूल्सबद्दल विचारलेला आहे. आता याच्यामध्ये काय विचारलेलं आहे, जे सकाळी फर्स्ट शिफ्टमध्ये झालेली आहे त्या फर्स्ट शिफ्टमध्ये जे डायग्नोल कटिंग प्लायर आहे त्या कटिंग प्लायरबद्दल काय केलेलं आहे यांनी विचारलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत आता ह्याच्यामध्ये आपण जर लहान लहान जे काही टूल्स आहेत किंवा फॉर्म्युले आहे, रेजिस्टन्स आहे, पॉवर फॅक्टर आहे किंवा तुमचं ट्रान्सफॉर्मर, अशा गोष्टीच्या बाबतीतच इथं काय केलेलं आहे की तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. तर मित्रांनो, आता जर याच्यानंतर आपण ह्या प्रश्नांच्या आधारे नवीन व्हिडिओ घेऊन येत आहोत, तो संध्याकाळी 6 वाजता तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर येऊन जाईल. तर तुम्हाला झालेल्या अजून दुसऱ्या शिफ्टबद्दल किंवा तिसऱ्या शिफ्टबद्दल जे काही प्रश्न असतील
त्यांचे मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जरूर करेल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.